मी जेव्हा सुनीताताईंना कॉल केला, तेव्हा सुनीताताईंनी फर्स्ट क्वेश्चन मला हा विचारला, की "तू तुझ्या कुलदैवतेला काय बोलली होतीस?" मी इतकी शॉकमध्ये होते, की मला माहीत नाही मी काय रिॲक्ट करू. म्हणजे मी खुश होते, आय एम लाइक व्हॉट इज धिस? असं मला झालं होतं, की मी यांना कसं कळलं? कारण मी हे कुणालाच बोलले नव्हते आणि जी व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही, ते तुम्ही आणि मी लिटरली घरात बसून हे बोलले होते. असं नाही, की मी आमच्या कुलदेवतेच्या देवळात जाऊन बोलले आणि मी कुणालाच बोलले नव्हते. त्यामुळे मला खूप धक्का बसला. त्या बोलल्या, की "तू जे काही बोलली आहेस, ते ती मला सांगते, की तिने जे ती मला बोललेली आहे, ते तिने कंप्लीट केलेलं नाही आहे." सो मी ॲग्री केलं आणि मी जे काही बोलले त्यांना सांगितलं. त्याच्यावर त्यांनी आणि मी ॲक्चुअली विसरलेले हे नव्हते. मी फक्त सांगितलेलं देवीला, की मी 5 वर्षात हे करेन आणि लग्नाला 5 वर्ष झालेले नसल्यामुळे, की मी म्हटलं, "ओके, ठीक आहे, फाईन, मी आय विल डू इट." म्हणजे आत्ता नाही तर मी कधी देईन. पण तेव्हा जॉबच्या ह्याच्यामध्ये मी ते असं होतं, की अरे आधी जॉब लागू, मग जाऊ, मग ते करू, असं सगळं होतं डोक्यात. पण त्या मला बोलल्या, "अगं असं नाही आहे. तू ते बोललीस, देवीने तुझी इच्छा पूर्ण केली. तू लगेच जाऊन तू अ, तू ते जे तू बोलली होतीस ते करायला पाहिजे होतं."